तर आताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। धोकादायक कंपन्या तत्काळ बंद करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आश्वासन दिलेले आहे। डोंबिवली स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यानंतर हे आश्वासन दिलेलं आहे। डोंबिवलीतल्या अति धोकादायक कंपन्या तत्काळ बंद करू अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। तर दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेशही दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। मुंबईमध्ये आता आपण पाहतो डोंबिवलीजवळ ही घटना घडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतल्या घटनास्थळाला भेट दिली, पाहणी केली आणि त्यानंतर कल्याणमधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी जखमींची विचारपूस केली आहे। पण या अगोदर आल्यानंतर वसाहती झाल्या, ब्लास्ट होऊ शकतात, अशा कंपन्यांना आम्ही अंबरनाथ MIDC मध्ये एक वेगळा सेक्टर करून कायमस्वरूपी तिकडे शिफ्ट करण्याचा आम्ही निर्णय घेतोय। आता चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि या दुर्घटनेवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या परिवारांना, कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये दिले जातील। त्याचबरोबर जे आता जखमी आहेत त्यांचा देखील खर्च शासन करेल। त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून, कंपनीच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई देय आहे ती देखील त्यांना मिळेल।